कामोठ्यातील नागरिकांना भेडसावत असलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत भाजप कामोठा शहराध्यक्ष विकास घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडको भवन येथे आंदोलन करण्यात आले। यापूर्वीही कामोठे येथील सिडको कार्यालयात आंदोलन आणि बैठकींद्वारे या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता। पाणी टंचाईची गंभीर समस्या सिडकोच्या एमडींना निदर्शनास आणून देण्यासाठी शिष्टमंडळाने सिडको भवनला भेट दिली। या भेटीदरम्यान सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे विकास घरत यांनी सांगितले। सिडकोने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी लेखी पत्रव्यवहार केल्याची माहितीही त्यांनी दिली। दरम्यान पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विकास घरत यांनी दिला आहे। आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 4 दिवसापूर्वी एमडीने एक पत्र दिला होता की जेणेकरून आमचे शिष्टमंडळ तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे। शिष्टमंडळाच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टी आणि कामोठाच्या वसाहतीतली अनेक लोकांची पाण्याची समस्या ही वेळोवेळी उद्भवत आहे। त्यांच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो होतो, पण यासाठी आम्हाला अतिशय मोठा संघर्ष करून आज आम्हाला जे भेटलेले आहेत ते जॉईन एमडी बरोबर भेटायला सीओ होते, सीई होते, अशा सर्वांच्या समोर आमचे एक शिष्टमंडळ गेला 11 लोकांचा आणि त्याच्याबरोबर एक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे का येणाऱ्या काळात जी एमएलडी पाण्याची कमतरता आहे ती कमतरता भरून काढून येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीत पाणी भेटला पाहिजे। आणि आम्ही पूर्णपणे आज सिडकोमध्ये येण्याचं कारणच हा आहे की आम्ही पहिले स्थानिक एससी असतील एएससी यांच्याबरोबर चर्चा करून आंदोलन करून खूप कालापर्यंत आम्ही त्याच्यावर फॉलोअप घेतला होता आणि ही समस्या ही पूर्ण एमडी पर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही आज सिडकोच्या याच्यात सिडकोवर आंदोलन म्हणून आलो होतो। त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की जर तुमची लोकसंख्या वाढते, ओसीसीसी देतात तुम्ही, त्या ओसीसीसी बंद केल्या पाहिजेत आणि नव्याने कोणत्याही प्रकारचा पाण्याचं कनेक्शन दिलं नाही पाहिजे। नव्या प्लॉट असतील किंवा कोणासाठी की ओसीसी बंद झाल्यानंतर आपोआप त्या गोष्टी बंद होतील आणि पाण्याची एमएलडी ही वाढवली पाहिजे। प्रामुख्याने आमचे 2 मुद्दे होते की जेणेकरून एक कामोठ्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। आपल्याला काय वाटतं आज जे आश्वासन देण्यात आलेलं आहे त्या आश्वासनानंतर तरी या ठिकाणी पाणी जे आहे ते सुरळीत होईल का? नक्कीच आज आश्वासन दिलेलं आहे, त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात ज्या ओसीसीसी आहेत त्या बंद होतील आणि एमएलडी वाढवण्यासाठी सिडको आणि नवी मुंबईसाठी 15 एमएलडी पाणी वाढवावं असं एक पत्र दिलेलं आहे। तो पत्रही आमच्याकडे दिलेलं आहे। 15 एमएलडी लवकरात लवकर कसं वाढेल यासाठी ते पत्र व्यवहार केले आहे, ते आमच्यासाठी श्योरिटी दिलेली आहे त्याही। आणि येणाऱ्या काळात समजा अशा गोष्टी पुन्हा घडत राहिल्या तर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्व पनवेल विधानसभाच्या माध्यमातून सिडकोला एक धडक मोर्चा जोरात आम्ही करू। आज आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेतून सिडकोतून पाणी व्यवस्थापन भेटत असतो। म्हणजे आज जी नवी मुंबई महानगरपालिका आहे जो सिडकोचा डॅम आहे तो त्यांच्याकडे मोरबे डॅम असल्या कारणाने सिडको आपल्याला तिकडनं पाणी देत असतो। त्यामुळे ही हस्तांतरण प्रक्रिया अजून पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात न गेल्याने आपल्याला सिडको किंवा नवी मुंबईकडे भांडायला लागत आहे। आणि येणाऱ्या काळात नवी मुंबई डॅम हा काही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा नाहीये, मालकीचा असला तरी जागीरदारी नाहीये। त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे कामोठ्यासाठी जे अग्रीमेंट झालेले आहे त्याच्यात लिहिलंय की जो काय मोरबे डॅमच्या माध्यमातूनच कामोठ्याला पाणी भेटेल आणि जो पाणी भेटतोय 38 एमएलडी भेटते सध्या तो पुरेसर पाणी नाहीये। त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे की जेणेकरून आम्हाला जो पाण्याची समस्या 38 ते 40 एमएलडी नव्हे तो 45 ते 50 एमएलडी तरी द्यावा ही विनंती आम्ही करण्यासाठी इकडे आलो होतो। म्हणजे ही समस्या किती वेळ अशी राहणार? नेहमीच आंदोलन करणार? नक्कीच। पूर्वी आपल्याला तुम्ही बघत असाल तर 28 एमएलडी पाणी यायचा, त्याच्यानंतर 35 एमएलडी यायला, आता 38 एमएलडी यायला लागला। या संघर्षासाठी भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील किंवा आम्ही भाजपाचे लोकप्रतिनिधी असू किंवा एक कार्यकर्ता असू कटिबंध जोपर्यंत या समस्या उद्भवत राहणार तोपर्यंत आम्ही संघर्ष करीत राहणार। या ठिकाणी जो पाणीचा जो डिस्ट्रीब्युशन होतो त्याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम होतो आणि ऑटोमायझेशनसाठी या ठिकाणी मागणी आहे, त्या मागणी संदर्भात काही चर्चा झाली का? नक्कीच। आज यांच्या माध्यमातून जी कमिटी होती त्याच्या माध्यमातून एक कामोठ्यासाठी एक स्पेशल कमिटी नेमलेली आहे की जेणेकरून पाणी चोरी होणं किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी काही अडचणी येणं यासाठी नवीन एक कमिटी नेमून त्याच्यावर आमच्या इच्छे 2 ते 3 लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक ज्यांना त्याच्यातला अभ्यास असेल त्यांच्या बरोबर जाऊन ही समस्या पूर्णपणे सोडवण्यात येईल। किती दिवसांनी ही समस्या सुटेल? 2 ते 3 दिवसापासून बऱ्यापैकी समस्याला सुटण्यासाठी एक मार्ग चालू होईल आणि येणाऱ्या काळात कामोठ्याला पाण्याची अजिबात टंचाई भासणार नाही असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। भविष्यात जर ही पाणी समस्या सुरळीत झाली नाही तर काय भूमिका असेल? मी नक्कीच अगोदरही सांगितलं की जर पाण्याची भूमिका आजपर्यंत सुरळीत झाली नाही तर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण विधानसभाच्या माध्यमातून एक मोठा जन आंदोलन इथे सिडकोवर आम्ही घेऊन येणार आहोत।
आपले जे प्रतिनिधी आले होते त्यांच्याबरोबर आमची एक सविस्तर मीटिंग झाली. त्याच्यात जॉईंट एमडी साहेब होते, दयानिधी सर आणि आपले CBO सर, आणि ती मीटिंग एकदम पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये गेली. मेन जे आहे म्हणजे कामोठ्याला जे पाण्याचा सप्लाय होतो ते आपला नवी मुंबई महानगरपालिकेकडून होतो. तर नवी मुंबई महानगरपालिकेला आम्ही रिक्वेस्ट केली आहे की थोडंसं पाणी MLD वाढवून आपल्या पाण्याचा प्रॉब्लेम जे आहे ते सुरळीत होईल, त्याचा प्रयत्न आम्ही करतोय.